तर आज सकाळी सकाळी आपल्या रानात ऊस तोडणाऱ्या फडकासनी सगळ्यांनी चाय घेऊन आपल्या रानात आलेलो. दुपारनं आपल्या ऊस उठते होते कारण थोडा ऊस राहिला आता फक्त. तुटून पडला काय ठेवत फाटफूट त्यांचं भरायचं चालूच होत्या लगेच. त्यानंतर घरला जाऊन आंघोळ करून परत आपल्या रानात आलो. आता मी आंघोळ करते तर नाही करू दे, माझी केस कायम पिंजारलेली असते त्यामुळे मी तुम्हाला कायम पाडूसच वाटत असेल. त्यामुळे भाऊ आंघोळीचं नाही तर केसांचा प्रॉब्लेम आहे. घरातनं निघत असतो तेवढ्यात मुकदा माझा फोन आलेला, लवकर राहणार लवकर राहणार आईला म्हणतात ह्यो काय आणि बट्ट्याबोळ झाला नवीनच. काय महूर गाडी आहे का जरा महू आहे वा. चौथय चावते म्हणते ऊसाचं फक्त एकच डोंगर राहिलेला आणि त्यात उठतं मऊ. आणि ऊस तोडताना त्याला थोडासा धक्का लागला की ते उठलं आणि ऊस तोडणाऱ्या माणसाने चावायला लागलं सगळ्यांनी. मुकदमाला बरोबर मऊ चाललं त्यामुळे मुकदमानं सांगितलं की मऊ उठल्याशिवाय आम्ही काय ऊस तोडणार नाही. आणि त्यांनीच सांगितलं की घरनं जाऊन गौरी घेऊन ये. मुकदमासने म्हटलं की आमच्या गावात 2-2 गौरी आहेत पण गौरी काय भेटणार नाही बघा. मग त्यांनी सांगितलं अरे गौरी म्हणजे शेणकूट रज म्हशीच्या शेणाचं शेणकूट वाळलेलं. तिथनं विनायक यांच्या उकांडात जाऊन शेणाचा एक डबसा आणला वाळल्याला आणि त्याला चगार टाकून जरा जाळून घेतला असा म्हणजे धुपल एकदम बरोबर धूर होईल त्या सगळा. मग ती गौरी म्हणजे शिनकूट घेऊन आपल्याला डायरेक्ट महापाशी आलो. आता महाला बघून माझी पण फाटून चार झालेली कारण चावलं बिवलं तर मी बी परत एलियन सारखा दिसेल. क्या गुंडा बनेगा रे तू. आता सगळीच महो काही चावरी नसते, एखादच महो असतं ती गुरागत चावतं. आणि अशा चावऱ्या महोपासून 4 हात लांबच थांबत जावा. आता अशा धुराला बघून काही माशी थांबत नाही, धूर बघायला लागलं की माशा सगळ्या पळून जाते त्या. त्यामुळे आपल्याला चावायचा काही विषय येत नव्हता. मावाला पळून घालवल्यानंतर इकडे त्यांनी ऊस तोडून भारा बी घेतला लगेच. इकडे नाना आमचं बारक्या कांड्या याचून डायरेक्ट ट्रॉलीत टाकायचं. मी आपल्या इकडे ऊसाची वाड गोळा करत बसलेलो. आई आमची ट्रिपला गेलेली त्यामुळे आज मी एकटाच वाड गोळा करत होतो. आई असल्यावर काही टेन्शन नसते पण आज आई नव्हती त्यामुळे मला एकट्याला सगळं गोळा करायला लागणार आहे वाड. त्यामुळे आज आपल्याला निबार कष्ट करायला लागणार आहेत. तर भावनो करा कष्ट व्हा नष्ट. जय महाराष्ट्र भावनो. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला सबस्क्राईब करा विसरायचं नाही. भेटूया